नमस्कार, मी अमृता मोरे. प्रश्नचिन्ह या कार्यक्रमामध्ये आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्ट्रेस हा अगदी परवलीचा शब्द बनलाय. अगदी शाळकरी मुलं सुद्धा सहज म्हणतात की मला स्ट्रेस आलाय. मात्र हा स्ट्रेस, हा तणाव येण्यानं आपलं फार मोठं नुकसान होतं आणि त्यामुळेच तो स्ट्रेस कसा घालवायचा, त्याच्याशी दोन हात कसे करायचे हे जाणून घ्यायला आजचा प्रश्नचिन्हाचा विषय आपण ठेवलाय तणावाचं व्यवस्थापन करताना. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत सुनीता मराठे, समुपदेशक आहेत त्या. मॅडम नमस्कार. प्रश्नचिन्हामध्ये तुमचं खूप स्वागत. नमस्कार. तेव्हा आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात, पण त्याआधी मी तुम्हाला आमचा नंबर सांगते. 02266843333 या नंबरवर आम्हाला जरूर फोन करा आणि या संदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते जरूर विचारा. एक करेक्शन, संगीता मराठे. हा मॅडम, मला एक गोष्ट सांगा की ताण किंवा तणाव म्हणजे मुळात काय, कशाला ताण म्हणतात? ताण म्हणजे आता ताण हा थोडासा पुढचा भाग आहे, पण अगदीच थोडी चिडचिड आणि त्यानंतरचं त्याचं जसं आपण एक छोटीशी धूळ साफ नाही केली किंवा त्याच्यावरती परत चढत जाते, तसं ताणही असं आहे की आपण त्या चिडचिडीचं आपण निरसन नाही केलं किंवा त्याचे मार्ग नाही शोधले तर मग त्याचं रूपांतर ताण आणि तणाव एवढा मोठ्या याच्यामध्ये होतं. तर दॅट्स हाव इट इज, वाढत तो जातो. नाही, पण म्हणजे ताण हा कोणकोणत्या गोष्टी, म्हणजे जसं मी सुरुवातीलाच अगदी म्हटलं की आजकाल आपण इतकं धकाधकीचं आयुष्य जगतोय तर त्याच्यामध्ये सगळ्या लहान लहान गोष्टींवरून सुद्धा आपल्याला ताण येतो. तर मुळात ताण कशाला म्हणायचं? एक माणूस म्हणून प्रत्येकाच्या काही ना काही अपेक्षा असतात. त्या अपेक्षा असतील तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये, तुमच्या नातेसंबंधी जे आहेत त्यांच्याबद्दल, तुमच्या व्यावसायिक जीवनामध्ये तुमचे अॅम्बिशन्स असतात, तुमच्या कलिग्स असतात, बॉस असतात, त्या जे रिलेशनशिप तिथे जे असतात त्याच्याबद्दल, सामाजिक जीवनामध्येही तुमच्या काही अपेक्षा असतात. तर ह्या काही अपेक्षा असतात. ह्या अपेक्षांचं ज्या वेळेला आपल्या अपेक्षा जेव्हा पूर्ण होत नाहीत त्यावेळेला त्याचं रूपांतर हे ताण किंवा तणावामध्ये होत असतं. ते शारीरिक स्तरावरती होत असतं, मानसिक स्तरावरती होत असतं. तर असं ढोबळपणे म्हणता येईल की आपल्याला ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षांचं थोडं ओझं होऊन तो ताण निर्माण होतो. नक्की. पण मग तुम्ही म्हणताय की शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवर त्याचे परिणाम दिसतात. नेमके कोणते आहेत हे परिणाम? म्हणजे कसं ओळखावं की हा माणूस ताणाखाली आहे? आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मुलं जर म्हणालीत, मुलापासून एक आपण एज ग्रुप घेऊया. आता लहान मुलं आहेत तर अभ्यासाकडे लक्ष लागत नाही किंवा जेवणाकडे लक्ष लागत नाही. हा एक त्यांच्या पद्धतीने ते अनुभव करत असतात. आमच्यासारख्या जेव्हा आपण काम करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत तर त्यांच्यामध्ये ज्या वेळेला आपण काम सुरू करत असतो, नवीन जॉब होतो, त्यावेळेला फार हिरिरीने जातो आणि नंतर मग काही ना काही कुटपट सुरू झाली किंवा काही बॅकग्राऊंड यायला लागलं की मग तेच काम आपण नाईलाजाने करायला लागतो. मग जेव्हा गोष्टी आपण काही नाईलाजाखातर करायला लागतं तेव्हा समजायचं की कुठेतरी मिनसले. तो जो एक भाग असो स्ट्रेस, एक सेल्फ एक्सप्रेशनचा, नाही मला आनंदासाठी मी काय करायचं ते सोडून मग ठीक एक रगाडा बनून जातो, कोलूचा बैल आपला जेव्हा बनून जातो त्यावेळेला समजायचं की नाही मी ताणामध्ये आहे. आणि अगदी त्यानंतर आणखीन थोडं वयाकडे आपण जेव्हा जातो त्यावेळेला आपला महिला असतील ज्यावेळेला निवृत्तीकडे जातात त्यावेळेला त्यांच्या हार्मोन्स म्हणून होणारा बदल, त्यानंतर ज्या वेळेला 60 यायला लागते त्यावेळेला जॉब आपण कंप्लीट झालेला असतो त्यावेळेला असणारा मोकळेपणा, ह्याच्याशी आपण दोन हात कसे करायचे याचा विचारच केलेला नसतो. रिटायरमेंट होणार आहे, मिळणार आहे, जॉबपासून मुक्ती मिळतीये, पण त्यानंतर एक पुढची एक खाई निर्माण होती ह्याचा आपण सविस्तरपणे विचार केलेला नसतो. आणि ती खाई फेस करताना काय घडतंय आणि ते फेस करता मग शारीरिक जे बदल घडत असतात त्याची आपण प्रिपरेशन केलेली नसते. अगदी लहानपणापासून ते अगदी 60 वर्षापर्यंत अगदी म्हणतात की आता मला शाळा नंतर माझं कॉलेज नंतर मग माझं नवीन जॉब, नोकरी, मग माझा गृहस्थाश्रम आणि त्यानंतरच्या परत जबाबदारी आणि पार पडता कुठे जबाबदारच पार पडत असतो. आणि प्रत्येक ठिकाणी ऍट द एंड असं म्हणतं की आपण काय केलं, काहीच मिळवलं नाहीये. आणि त्यावरती तो येणारा आणखीन ताण, मला वाटतं तो इट्स अ होल चेन जी सुरू होते अगदी जन्मापासून ते अगदी वरती जाईपर्यंत.
प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीचा ताण फेस करत असतो आपण. फोन घेऊयात आपण. संतोष यांचा आपल्याला फोन येतोय. नमस्कार संतोष, बोला. बोला संतोष, प्रश्न विचारा. नमस्कार, मी संतोष जिवार बोलतोय, नवी मुंबई वाशीमधून. प्रसंत संगीताताईचं मी स्वागत करतो. या कार्यक्रम त्यांना ओळखतो मी, परंतु त्यांचे मला माहित नव्हतं की ते असे प्रोग्राम करतात. संगीताताईने जे आता जे तणावाचे जे प्रकार सांगितले आहेत, साधारण त्याच्यावर मात कशी करता यावी? किंबहुना मी सुद्धा प्रश्न हाच विचारणार होते की हा तणाव आहे, बरोबर, तणाव कसा ओळखायचा हेही तुम्ही सांगितलं, किंवा कोणकोणत्या प्रकारचे तणाव असू शकतात हेही तुम्ही सांगितलं वेगवेगळ्या वयोगटामध्ये. पण मग आता ह्या तणावावर मात कशी करायची, त्याचं व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय आणि ते कसं करायचं? प्रश्न हा अतिशय जनरल प्रश्न आहे हा, की तणावावर मी मात करू कशी. त्याऐवजी मला एक समपदेशक म्हणून नेहमी असं विचारावं लागेल, तुमचा तणाव त्याचं कारण मला सांगितलं तर मग, कारण हा प्रत्येकाचा तणाव हा प्रत्येक व्यक्तिगत असतोय. त्याच्यासाठी काही एक म्हणतात की सोल्युशन्स तुमच्यासाठी आहेत, दुसऱ्यासाठी लागू पडतंय असंही नाहीये. तर मग तुमचा तणाव काय आहे तुम्ही सांगू शकाल तर मी अधिक त्यांना उत्तर देऊ शकेल. नाही, पण म्हणजे आता संतोषजींना कदाचित त्यांनी अगदी जनरलच म्हणून तो प्रश्न विचारला असेल, किंवा मीही जेव्हा आता तुम्हाला असं विचारतेय तर माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की कदाचित एखाद्या माणसाला हे कळतही नसेल की तो ताणाखाली आहे, किंवा त्यांना खूप असं काहीतरी मोठा ताण नसेल सुद्धा, पण व्यवस्थापन असा शब्द जेव्हा आपण वापरतो किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट असा जेव्हा आपण शब्द वापरतो तर ते नेमकं त्याचा अर्थ काय, ते काय करतो आपण जेव्हा आपण ताण व्यवस्थापन त्याचं करत असतो तेव्हा? आता एक भौतिकशास्त्राचा एक नियम घेऊया. एका मॅनामध्ये दोन तलवारी राहत नाहीये. ठीक आहे. जेव्हा ताणतणाव असतो त्यावेळेला आपण त्याला बाहेर काढायचं म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी टाकलं पाहिजे. अगदी लहान मुलांचं उदाहरण घेतलं तर अगदी स्वच्छंदी फिरत असतात, अगदी मनमोकळ्यापणे फिरत असतात. त्यांना काही कोण काय बोलेल मला, मी अगदी टेबलावरती चढताना मला काही लागेल ह्याचं त्यांना भान नसतं. आणि जसं आपण मोठे होत जातो त्यावेळेला हा स्वच्छंदीपणा जो आपला आहे, मनमोकळेपणा जो आहे तो आपण कुठेतरी विसरत जातो. आपल्याकडचे छंद असतात, आपल्याकडची वेगळे आपण म्हणतो ना की क्रिएटिव्हिटी आहे, आर्ट क्राफ्ट, ह्या सगळ्या गोष्टी पाठी पडलेल्या असतात. तर मला वाटतं पहिलं जे काही ताण काढायचं असेल तर पहिल्या ह्या गोष्टी आतमध्ये ठेवायला हव्यात त्या जागेवरती. नुसतं ताण काढून नेचर अभोज व्हॅक्यूम असं म्हणतात की पोकळी ही निर्माण कधीच राहत नाहीये. मग नुसता ताण काढला की तो परत आला की तो परत येतोय, स्प्रिंग सारखा परत येतोय. मग त्याला ती जागा भरायची आपल्या आनंदाने, आपल्या मन मोकळेपणाने, आपल्या क्रिएटिव्हिटीने. ह्या सगळ्या ज्या गोष्टी अगदी लहान शाळेमध्ये असताना सोडल्या आहेत त्या पुन्हा आणायच्या. हा एक त्याच्यावरती मात करणं झालं. सेकंड असं आहे की तणाव ज्यामुळे निर्माण होतो आहे, ज्यावेळेला आपण पाहतो की कशामुळे निर्माण होते, तुमची मानसिक स्थिती तुम्ही स्वतः पाहत आहात. हे तुम्हाला एका जागी शांतपणे अगदी रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठताना तुमचे मनातले विचार तुमचे काय चालू आहेत हे जर आपण ऑब्झर्व्ह करत गेलो तर मग समजलं अरे हे माझ्यातून घडलं पाहिजे होतं. तर एक स्वाध्याय करणं स्वतःचं अतिशय महत्वाचं आहे. तर तो दुसरा एक भाग तो आहे. तिसरा जो आहे मी म्हणते की अगदी मुलगा आणि याच्यामधली जर पोकळी असेल, आई आणि वडिलांच्या मधली जनरेशन गॅप जी म्हणतो ती पोकळी असेल तर जसं म्हणत दोन चाकं ज्यावेळेला फिरत असतात त्यावेळेला कुरकुर कधी होते, ज्यावेळेला वंगण नसतं त्यावेळेला कुरकुर होते. आता हे वंगण आपण व्यक्तिगत जीवनात बघायला गेलं तर काय वंगण असतं, हे तर प्रेमाचं वंगण असतं. हे प्रेम कुठेतरी असतं मनामध्ये पण व्यक्त होत नाहीये. त्याची एक्नॉलेजमेंट आपण पोचपावती देत नाही आहोत आणि आपल्याला मिळतही नाही. त्यावेळेला हे प्रेमाचं वंगण द्यायला सुरुवात केली. जे काही घडतंय ते अगदी आपण गेटमधून बाहेर पडणारा असणारा तुमचा आईवडील तर फार दूर राहील पण अगदी तुमचा सेक्युरिटी जर असेल तो तुमच्या कंपाऊंडची काय करतो आहे, सुरक्षा करतो. त्याला थँक्यू जरी म्हटलं तर तो फार खुश होऊन जातोय. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून एक्नॉलेजमेंट आपण जे म्हणतो, धन्यवाद आपण जे देतो ते जर द्यायला सुरुवात केली तर मला वाटतं ही जी पोकळी आहे ती पुन्हा पुन्हा भरून निघेल. आणि चौथं
अगदी लॉ ऑफ युनिव्हर्स पुन्हा एकदा निसर्गाचा नियम असा आहे, तुम्ही जे द्याल ते तुम्हाला परत मिळेल. न्यूटनचा 3रा लॉ म्हणतो एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तुम्हाला जर आनंद हवा असेल तुम्ही आनंद द्यायला हवाय. तर समाजसेवा एक असा विषय आहे. कोणी संतोषांना मी ओळखते म्हणजे सेक्रेटरी म्हणून कोणी काम करताना ती समाजसेवा असते. कोणी जाऊन मुलांमध्ये जाऊन खेळतही असेल, कोणी वेगळ्या संस्थाद्वारे तुम्ही काम करू शकता. तर हे सगळे समाजसेवेचं बीज जर असेल तर मला नाही वाटत की हा आपल्याला ताणतणाव उसळणं इतकं कठीण जाईल. अगदी फार सुंदर शेर आहे. म्हणतात की नाही की खरोखर आपल्याला जर काही देवळात जायचं नाही मिळालं, तुम्हाला देवळात जाताना ते चालेल, पण कोणी रडणाऱ्या मुलाला जरी हसवलं तर तो आनंद तो आपण दुसऱ्यांच्या जीवनामध्ये फुलवतोय. त्याच्याबद्दल जे तुम्हाला सॅटिस्फॅक्शन, जो तुम्हाला आनंद जो भेटतोय त्याची कुठेही प्रती होत नाहीये. लाईक दॅट्स अ मोस्ट ब्युटिफुल थिंग. फार सुंदर आहे ते. तर मला वाटतं ह्या 4 वेगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये आपण आपल्या तणावाचं निरसन करू शकतो. नक्कीच. पुढचा फोन आपण घेऊयात. सरिता यांचा आपल्याला फोन येतोय. नमस्कार सरिता, बोला. सरिता बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा सरिता, सलग प्रश्न विचारा. हा बोला. हॅलो. बोला सरिता, तुमचा आवाज ऐकू येतोय. हा, मला 3 मुली आहेत. हा हा, तर 3 मुलांचं जर थोडं काहीतरी तरी त्यांनी केलं तरी मला खूप असं टेन्शन असं होतं की मी आता काय करू, त्यांना काय प्रश्न उत्तर कशी देऊ, काय असं मला काही समजतच नाही. सरिता, तुमचा प्रश्न लक्षात आला. त्यांना 3 मुलं आहेत आणि त्या तिघांनीही जर काही चुकीच्या गोष्टी केल्या तर त्यांना खूप टेन्शन येतं की बापरे आता या सुधारायच्या कशा मुळात, आणि मग लोकांना, कदाचित घरच्यांना असेल किंवा कोणालाही उत्तरं काय द्यायची. आता ज्या पद्धतीनं त्यांनी प्रश्न विचारला की भरपूर मस्ती करत आहेत आणि त्याचा त्रास जर आजूबाजूच्यांना होत असेल तर मी काय करू. तर मुलांच्या बाबतीत म्हणाल तर आता त्यांचं वय काय मला कल्पना नाहीये, त्यामुळे मला व्हेरी डिफिकल्ट की सांगणं की एक्झॅक्टली काय घडत असेल. समजा छोटी असेल, एक 10 वर्ष ते 15 वर्ष, अशी मुलं जर भरपूर मस्ती वगैरे करायला लागली तर ती मस्ती का करतायत हे शोधण्यापेक्षा त्या वयामध्ये मुलं मस्ती करतातच. हा एक आपल्या मनाची तयारी हवी आहे. आणि एक अपेक्षा, मी जसं सुरुवातीला म्हटलं, एक अपेक्षा आहे त्या मुलांनी मस्ती करताच कामा नये. आणि हे अपेक्षेचं ओझं पण त्यांच्यावर टाकतोय. पण त्यांच्या वयामध्ये मस्ती करणं हे साहजिकच आहे. मग मुलं मस्ती करोत किंवा नको करोत, आपल्यावर ते तणाव येते आहे. पण आपण आपल्याकडे असलेल्या अपेक्षा ज्या वेळेला पडताळून बघत असतो, आपण आपल्या टाकलेल्या बंधनावरती हे निर्भर करायचं आहे. तर मुलं मस्ती केली नाही केली तरीही आपल्यावरती जो परिणाम होतोय तो आपण कुठेतरी कंट्रोल करायला हवाय. आपण शांत राहिला तर आपल्या शांततेचा परिणामही मुलांच्यावर नंतर होईल आणि ती मुलंही नंतर व्यवस्थित वागायला लागतील. एक आई, एक जननी म्हणून तुमचं एक वागण्याचा जो प्रकार आहे त्याचा परिणाम मुलांवरती होत असतो. आता टीनेज मुलं जर असतील तर बाहेर काहीतरी जाऊन करतात. कारण ह्याचं असं आहे की ज्या वेळेला त्यांना आईवडिलांची एक सेफ स्पेस जी म्हणतात की मला मनमोकळं करण्यासाठी माझे आईवडील जेव्हा अवेलेबल नसतात तेव्हा ते बाहेर जातात ना. बरोबर. मी जर अवेलेबल असेल, थोडा आपण लहानपणी छोट्या चुका करता, काही पडलं, काय झालं, आपण रागवायचं म्हटलं तर फार कठीण आहे. मुलं धडपडणारच आहेत. खरं. आणि त्यानंतर ज्या वेळेला अविश्वास जेव्हा मुलांच्या वरती ठेवला जातो, अरे हे तुला जमणार नाही, हे शक्य नाहीये, हे जेव्हा त्यांना लेबल्स लावली जातात त्यावेळेला मुलं त्यांच्या आईवडिलांच्या वरचा कॉन्फिडन्स गमावून बसतात आणि मग बाहेरच्या जगामध्ये गडबड करायला लागतात. खरंय. अगदी नक्कीच. आणखीनही काही प्रश्न आपल्याला येतात. तुम्हाला जर काही प्रश्न असतील, शंका असतील तर आम्हाला जरूर फोन करा. आता प्रश्नचिन्हामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात.